नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका लक्ष्मीच्या पावलांनी मधील कला आणि आदित्य ही प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. अभिनेत्री ईशा केसकर आणि अक्षय कोठारी या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. याशिवाय मालिकेतील इतर कलाकारही नेहमी चर्चेत असतात. अलीकडच्या काळात मालिकेत काही बदल पाहायला मिळत आहे, कारण गेल्या काही महिन्यात जुन्या पात्रांच्या जागी नवीन कलाकार आले आहेत. त्यात आता असेही समोर आले आहे की एका नव्या अभिनेत्रीची लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या सेटवर एंट्री झाली आहे. काही दिवसांपूर्वी नयना हे पात्र साकारणाऱ्या अपूर्वा सपकाळने मालिका सोडली आणि आता तिच्या जागी सानिका ही कलाच्या बहिणीची भूमिका साकारते आहे. शिवाय काही महिन्यांपूर्वी ध्रुव दातारने मालिका सोडली होती. त्याच्या जागी सध्या आदित्य काटने राहुलची भूमिका साकारतोय. आता या मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री होणार असून त्यासंदर्भातली एक पोस्ट अभिनेता ऋत्विक तळवलकरने शेअर केली. ऋत्विकने या मालिकेत सोमच्या भूमिकेत काम करतो. ऋत्विकने इन्स्टा स्टोरीमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात असे दिसते की एक अभिनेत्री मेकअप करून घेत आहे. ऋत्विकने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले की लक्ष्मीच्या पावलांनी सेटवर नवीन कोणीतरी आलं आहे. स्टार प्रवाहावर मालिका बघत राहा. ऋत्विकने ही पोस्ट जरी शेअर केली असली तरी त्याने या कलाकाराचा चेहरा दाखवला नाही. परिणामी ही अभिनेत्री नेमकी कोण आहे हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. सध्या मालिकेच्या कथानकाबद्दल सांगायचे झाल्यास राहुल आणि नयना कलाला त्रास देण्यासाठी विविध कारस्थान रचत आहे. आदित्यच्या केकमध्ये विष मिसळून त्यांनी कलाला फसवण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय कलाने क्लायंटकडून लाच घेतल्याचा बनावही त्यांनी मिळून रचला होता. आदित्यला कलाच्या विरोधात करण्यासाठी त्यांची ही कारस्थानं सुरू आहे. अलीकडच्या प्रोमोमध्ये असे दाखवण्यात आले की पैसे घेण्यावरून आदित्य कलाला जाब देखील विचारतो.